शुभ सकाळ मंडळी. आत्ताच माझी पूजा वगैरे पण झाली आहे आणि आज वार आहे रविवार आणि आज आहे महाशिवरात्री. तर आपल्या इकडे ना उनावरा आहे जवळ, तिकडे उनावऱ्यावरती महाशिवरात्रीचा उत्सव पण असतो आणि तिकडे ना गरम पाण्याचं कुंड आहे. तर आता आम्ही इकडे सगळेजण आंघोळीसाठी त्या गरम पाण्याच्या कुंडावरती चाललोय. आजूबाजूच्या परिसरातून पण खूप सारी लोक येतात आणि आपल्या गावामध्ये पण महाशिवरात्रीचा कार्यक्रम असतो, तिकडे पण देऊळ आहे, तर तिकडे पण आपण जाणार आहोत. तर चला. आता आम्ही निघालोय उन्हावऱ्यावरती. गरम पाण्याचं कुंड आहे ना तिकडे आंघोळ करायला. 8 वाजलेत आणि हे बघा सूर्योदय पण झालाय. 2 बाईकनी चाललोय. तर मंडळी आता आपण पोचलोय वेरळ या गावामध्ये. आपल्या इथून वेरळ जवळजवळ एक 2-2.5 किलोमीटर आहे. आता इथून तुम्ही आलात ना तर वेरळमधून जर तुम्ही दापोली मार्गे येणार असाल ना तर दापोली मार्गे येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तुम्ही कादिवली, माटवण आणि पालवणीच्या मार्गे पण तुम्ही इकडे उन्हावऱ्यामध्ये जाऊ शकता आणि दुसरा आहे ना तर तो आहे दापोली, बांतिवरे, वेळवी आणि कांगोई. म्हणजे आपल्या गावातून जो रस्ता आहे तो थोडासा कमी किलोमीटर आहे, त्याला जवळ आहे. तो इकडून येणार. हा वेरळ गाव आहे आणि इकडे तुम्ही फाटा बघाल ना समोर तर उन्हावरे. तिकडे तुम्ही जर इकडून आलात ना तुम्ही राईटनी सरळ जायचंय आणि पुढे उन्हावरा गाव इथून जवळजवळ एक 3.5 किलोमीटर दाखवतोय आणि तिथून खाली 1-1.5 किलोमीटर उन्हावरीचा जो कुंड आहे ना तो आहे. आणि 2 बाईक घेतल्या तिकडे, सुजित आहेत, निखिल, रोहित आणि कॅमेरा अथर्वने पकडला. तर चला आता जवळजवळ 8:30 व्हायला आलेत. आपल्याला पोहोचेपर्यंत एक 15-20 मिनिटात आपण आरामात तिकडे पोहोचू. चला. इथून आपल्याला असं सरळ जायचं आहे, हे बघा. आणि हा रस्ता आहे, इथून आपल्याला सरळ निघायचं आहे. चला. रस्ता जातोय आणि हा आहे उन्हावऱ्याचा बेस विलेज. इथून आपल्याला पुढे आणखी 1 ते 1.5 किलोमीटर जायचं आहे खाली. गावातून रस्ता आहे सरळ. हे आहे उन्हावरे गाव. रस्ता बघा. जर तुम्ही बाईक आणताय तर खूप सावकाश आणा. रस्ता खूप रिस्की आहे. हे बघा पॅच बघा हे कसे आहेत. हे बघा हे इथे पण पॅच खूप वाट लागली आहे. आता आम्ही हळूहळू चाललोय, चालत चाललोय. गाडी आहे, 4 व्हीलर वगैरे पण जातात, पण रस्ता नक्कीच चांगला केला पाहिजे. जर रस्ता चांगला झाला ना तर पर्यटक इकडे आणखी खूप येतील. तर संबंधित जे कोणी प्रशासन असेल ना
इथले, तर त्यांनी याच्याकडे कृपया लक्ष द्या, कारण एवढं सुंदर पर्यटन स्थळ आहे ना हे. आणि आता हा इथला समोरचा पॅच आहे ना तो पण खराब आहे. इकडे आणि इथे समोरच मंदिर आहे. ही नदी आहे ना, ही भारजा नदी आहे. एवढं मोठं पात्र आहे हिचं. आणि हा जो गरम पाणी आहे ना, तिकडे वरती कुंड आहे, तिकडून हा गरम पाणी आहे तो तिकडे खाली येतो. ही आपली गँग आहे पूर्ण इकडे. पूर्ण वाफा निघतात आणि तिथे पुढेच शंकराची पिंड आहे, तिकडे दर्शन घ्यायला जायचं आहे आपल्याला. जी आंघोळ वगैरे आता करून झाली आहे. आता भारजा नदीमध्ये सगळ्यात आंघोळीला इकडे परत इथून जाणार का तिकडे. परत जाणार गरम पाणी गार होणार. हे पण डीप आहे. चला येऊया आता. बघा असा कुंड आहे पूर्ण. वाफा निघते ना पूर्ण पाण्यातून. चला आंघोळ बिंघोळ झाली आहे. आता दुकानातून जाऊया, बघूया काहीतरी नाश्ता करूया. आणि हे बघा असं मंदिर. दुकानातून फिरून बघू काय 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 खेळणी कोण कोण घेणार आहे. खेळणी बिळणी घ्या. बघा इकडे पण आहे. भरपूर काय काय आहे रे. हा बघा हे मास्क शिमग्यामध्ये भारी आहेत.
गाड्या बिड्या पण आहेत. सोलार वरती आहेत रे. तुझ्याकडे होता ना कंदील? हाय अजून? नाही तर मग चार्ज होत नाही. त्याच्यामध्ये 3 फंक्शन आहे. एक ऑटो आहे. किती रुपये आहे? एक आहे ना, हां, 150 रुपये. काय म्हणजे 150 रुपये. 150 ते 200 ची रेंज आहे. पण जास्त नाही. इकडे पण बघा, इकडे काय काय आहे. इकडे खाजा बिजा आहे. 70 रुपये पाव. हो. नळ्या घेऊया. कसा आहे पॅकेट? बघ, विचार त्यांना, विचार ना तिकडे. घे. ठीक आहे. आणि हा 10 रुपये पॅकेट. काय काय आहे बघा. लाह्या आहेत, लाडू आहेत, तिकडे पण लाडू आहेत, वटाणे. ते नंतर घेऊ, आधी नाही. चला, एक एक घ्या. चला जाऊया, तिकडे जाऊया ना. नळ्या घेतल्या. यावर्षी जास्त काय आली नाही दुकानात. 20 घेऊया ना, घेऊया. दादू यंदा दुकानं वगैरे कमी आहेत. चायनीज भेल आहे. हे बघा, चायनीज भेल घेतली. कशी आहे? बरी आहे. चायनीज भेल कशी आहे? बरी आहे का रे? टेस्ट कर. खाली ना आता खातोय. दहावाली कोणती आहे मग? हे 5 वाले आहेत. नाही, 5 वाले 2 द्या. हे 5 वाले 2 खाजा आहे. 2 घेऊया. आणि हा किती वाला आहे? हे 10 वाला आहे. बघा काय काय आहे. कशाला उगाच हंदरा लावलंस मला? मस्तपैकी झोपायचं एवढं चांगलं मिळतं का झोपायला? हे घ्या, हे मला 3 द्या ना. एका ह्याच्यातच टाका. रोहित, तुझ्या ह्याच्यात टाका. आता कुठे जाऊया रे? प्रसाद आहे. आणि प्रसादीमध्ये बघा, शेव, बुंदी आणि देवाचा जो शिरा बनवतात ना, तो आहे. आज आपण सकाळीच गेलो होतो उन्हावऱ्यामध्ये गरम पाण्याच्या कुंडावरती. आणि तिकडे आज महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे.
तर उनावरा हे जे गाव आहे ना ते मंडणगडमध्ये येतं आणि आपल्यापासून हार्डली एक 7-8 किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे. त्यामुळे आपल्या गावातली किंवा आपल्या आजूबाजूच्या जी पंचक्रोशी आहे तिथून खूप सारी लोक ह्या दिवशी तिकडे कुंडावरती आंघोळ करण्यासाठी पण जातात. आणि उनावरे गाव ना हे मंडणगडमध्ये येते. तुम्ही जर मंडणगड मार्गे पण येणार असाल ना तर मंडणगडमधून तुम्ही पालवणी आणि मग तिथून उनावरेला येऊ शकता. आणि दापोलीतून 2 मार्ग आहेत, एक बांतिवरे, वेळवी आणि कांगवई आणि दुसरा आहे तो माटवण, कादिवली आणि पालवणी मार्गे पण तुम्ही तिकडे येऊ शकता. तर तिकडे ऑर्गनायझेशन पण खूप चांगलं नियोजन केलं होतं उनावरे गावाने. म्हणजे तिकडे रात्रीपासून कार्यक्रम असतात आणि पूजा होती, महाप्रसाद होता. तर तुम्ही जर महाप्रसादाचा पण लाभ घेऊ शकता. आणि कार्यक्रम पण बाकीचे असतात, म्हणजे मॅच असतात, कबड्डीच्या मॅच असतात किंवा क्रिकेटच्या सामने असतात. दुकानं पण खूप सारी येतात. आणि बाकी जर सांगायचं झालं ना तर तिकडे जाण्याचा जो रस्ता आहे तोच मेन प्रॉब्लेम आहे. काही ठिकाणी पॅच आहेत ते खूप जास्त खराब झालेत, म्हणजे खूप जास्त स्लिपरी आहे. त्याच्यामुळे गाडी खाली जाते पण रिस्की आहे. त्यामुळे तुम्ही जर जात असाल बाईकने वगैरे तर काळजी घ्या. फक्त संबंधित जे कोणी प्रशासन असतील ना तर त्यांनी ह्या रस्त्यांकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे. कारण आता हे उनावरे तुम्ही गरम पाण्याचा कुंडाचा जो स्पॉट बघाल ना खूप सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं ते स्पॉट आहे. जुनं चंडिका मातेचं मंदिर आहे आणि एवढी शांतता आहे ना तिकडे. तर ही असे स्पॉट आहेत ते डेव्हलप झाले पाहिजेत. त्याच्याकडे गव्हर्नमेंटने किंवा संबंधित आपलं प्रशासन आहे त्याने लक्ष दिलं पाहिजे. तिकडचा रस्ता असेल तो रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून चांगला केला पाहिजे. तर माझं उनावऱ्यातील जे ग्रामस्थ असतील किंवा मग तिथले जे त्यांचं मंडळ असेल त्यांनी कृपया ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन रस्त्यासाठी पाठपुरावा करा आणि पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत पुन्हा एकदा नवीन रस्ता करून घ्या. बाकी त्यांचं नियोजन वगैरे खूप चांगलं होतं, स्वच्छता पण खूप चांगली केलेली. आणि हा असा ओव्हरऑल पूर्णपणे व्हिडिओ होता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.